नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. आज आपण बनवणार आहोत झटपट रवा उत्तप्पा आणि तो कसा बनवायचा ते बघूया. तर चला, रव्याच्या उत्तप्पमसाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी रवा आणि त्याच्यासाठी काही भाज्या लागणार आहे. इथे कांदा घेतला आहे, मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर, टमाटर, मी चेरी टमाटर पण घेतला, एक साधा टमाटर घेतला आहे, शिमला मिरची आणि गाजर. हे सगळं आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे मी उत्तप्पमसाठी सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या, बारीक बारीक करून घेतल्या आहे. गाजर, शिमला मिरची, कांदा, टमाटर, कोथिंबीर, मिरची हे सगळं बारीक चिरून घेतलं आहे आणि चेरी टोमॅटोचे फक्त 2 भाग करून घेतलेले आहे. आता आपल्याला उत्तप्पमचं सारण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण 1 वाटी हे रवा टाकून द्यायचा आहे. हा रवा बारीक आहे आणि तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये चवीकरता मीठ टाकायचं आहे. आता दही टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये, कारण की आपण हे इन्स्टंट बनवत आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये दही टाकायचं आहे. आता मीठ आणि दही टाकल्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त नाही टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्स करून घेतलं आहे चांगलं. आता आपण हे इन्स्टंट करत आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे, कारण की आपण किनवण करणार नाही आहे, आपल्याला लवकर झटपट करायचं आहे, म्हणून आपण दहीचा उपयोग करायचा आहे याच्यामध्ये. आणि हे छान फेटलं की याला प्लेट झाकून घ्यायची आहे आणि याला 15-20 मिनटं ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी. हे आपलं सारण 15-20 मिनटं रेस्ट व्हायसाठी ठेवत आहोत. तोपर्यंत आपण याच्याकरता लागणारी चटणी बनवून घ्यायची आहे. ही चटणी आपण डोसा आणि इडलीसाठी पण वापरू शकतो. तर चला आपण पहिले ती चटणी बनवून घेऊया. इथे चटणीसाठी लागणार आहे आपल्याला डाळवं घेतलं आहे, इथे मी खोबरं घेतलं आहे, खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. इथे मिरची, अद्रक, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि दही पण लागणार आहे आपल्याला. मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळवं आणि खोबऱ्याचे काप टाकून दिलेले आहे. याच्यामध्ये आता आपण लसूण टाकायचं आहे, लसूण जास्त नाही टाकायचं आहे, आणि एक अद्रकचा छोटासा तुकडा आणि मिरची टाकायची आहे तोडून. इथे कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे आपल्या आंबटसाठी. आणि आपल्याला चटणीला कलर यासाठी थोडंसं किंचित हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे आपल्याला. चटणी थोडीशी गोडच असते, गोड आंबट. आता याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपल्याला. छान चटणी वाटली, आपण मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली आहे. हळदमुळे छान कलर आलेला आहे. आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी आणि लाल मिरच्या. याचा तडका तयार करायचा आहे. ते आपण आता तडका देऊन देणार आहे. मी जिरं, मोहरी टाकत आहे. आपली जिरं मोहरी तडतडली हे त्याच्यामध्ये आपण
लाल सुक्या मिरच्या टाकून द्यायच्या आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिंगही टाकू शकता। याच्यामध्ये आता हा तडका आपण टाकून द्यायचा आहे केलेला। आणि याला छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हळद टाकल्यामुळे आपल्या चटणीला खूप सुंदर रंग आलेला आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आहे आपली इडली डोश्याची चटणी। इथे 15-20 मिनिटं झालेले आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चम्मच सोडा टाकायचा आहे, बेकिंग सोडा, आणि याला छान फेटून घ्यायचं आहे। आपण याला छान फेटून घेतलं आहे, याला बबल्स आलेले आहे। आता आपण याचे अप्पे उत्तपम करायला सुरुवात। इथे आपण गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवला आहे। आपला तवा गरम झालेला आहे। आता या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता याच्यात बॅटर टाकायचं आहे आपल्या उत्तपमचं। आणि हे जास्त पातळ नाही करायचं आहे, जाडच ठेवायचं आहे। एवढं जाड पाहिजे आहे। आता याच्यामध्ये आपण वरून कांदा, शिमला मिरची, गाजर, मिरची, साधी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपले हे टोमॅटो आणि हे वरून चिरी टोमॅटो दिसायला छान दिसतात ते। आता हे टाकल्यावर आपण याला छान झाकून द्यायचं आहे आणि 5-10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। हे बिलकुल 5 मिनिटं झालेले आहे, छान वाफ आली आहे त्याला। आता वरून थोडंसं तेल टाकून द्यायचं आहे, कारण की वरून पण असं शिजलं पाहिजे आणि काठाने पण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। याला आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त बघू शकता तुम्ही, खालून छान ब्राऊन कलर आलेला आहे। याला हलकंसं प्रेस करून द्यायचं आणि वरून पण छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। जास्त नाही, बस थोडं थोडं तेल लावायचं आहे। याने आपली शिजण्याची प्रक्रिया छान होते, ब्राऊन ब्राऊन होते, छान लवकर शिजते। आता यालाही 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता या साईडला पण 5 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया आपला झाला की नाही तो। वाव, झालं आपला, छान टेम्पटिंग दिसत आहे। आता याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, घरच्या घरी झटपट आपला उत्तपम तयार झालेला आहे। अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला झटपट रवा उत्तप्पा। टेस्टी आणि टेम्पटिंग, लवकर तयार होतो आणि पौष्टिक पण आहे खायला। तुम्ही पण बनवून बघा। मंडळी, जर तुम्हाला माझा हा रवा उत्तपमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।